नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने बारामती शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 10 जुलैपासून शहरात दैनंदिन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बारामती नगर परिषदेने दिली आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक नगर परिषदेमार्फत लवकरच जाहीर होईल. बारामती शहराला नीरा डाव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावर आधारित पाणी पुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्यासाठी नगर परिषदेला शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागला होता. या काळात बारामतीकरांनी पाण्याचा अत्यंत जबाबदारीने वापर करत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य झाले. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अखंड पाणीपुरवठा होणे आवश्यक असल्याने पाणीपुरवठा सभापती मनीषा समीर चव्हाण, नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाटबंधारे विभागाला आवश्यक सूचना दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी 6:40 वीर धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले. हे पाणी आता बारामतीपर्यंत पोहोचल्याने शहराचा नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीपुरवठा सभापती मनीषा चव्हाण यांनी नागरिकांनी पाणी टंचाईच्या काळात दाखवलेल्या संयमाबद्दल आभार मानले. नागरिकांच्या सहकार्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे कालव्याचे आवर्तन वेळेत सुरू होऊन शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करता आला, असे त्यांनी सांगितले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.